सकाळूच उठलो. आज होता देवींचा दुसरा दिवस. पडलो पाया. चाललो भावाने आईच्या देवळात पाया पाडायला. ही बोलते तर आम्ही पण येतो. मग चालला. ही आणि एक नको आणून ठेवलाय. जय भवानी माता मंदिर नेवाली. आप्पा काय माहित काय विचार करतोय. दिसतोय का नाही डॉन. इथं आला. बोलतो वलीचे चांगल धुवाचे. दिला अंग टाकून. हे सगळे कपडे बिपडे भिजलं. 4-5 महिन्यानंतर अजून आला परत. मोरगावला गेलतो तेव्हा लास्ट टाइम बघितलेला. तिथं आपण ब्लॉग पण काढलेला. बघायचा असला तर युट्यूब चॅनल वर जा. लिंक बायो मध्ये. आरती करायला घेतले. लावला टिकला. तलवारचा निले झाला अर्जुनला बघायला. रडला काढलाय वातावरण खाला. सॉरी हवा खाला. ही माझी फॅन्स ब्लॉग आलेत मला भेटायला. मितेश बागडे दूध उत्पादक. आमच्या इथे सफेद दूध भाड्याने मिळेल. दुधाची क्वालिटी ना क्वांटिटी एकच नंबर. ह्यो गॅरेज वाला आहे. ह्यो पेट्रोल पण विकतो ना दूध पण विकतो. माझ्या आत्याचा भाऊ राम्यादा आणि भाऊजी चालत फिरायला. याला बोलो सायकल बसून उडव. तर याने अशी उडवली. मग बोलले मा टॉन दिसतो. या निराल गॅटाने एक नको आणलाय. बघाव तवा पडलेला. ही पोरा कबड्डी गेलत्यात. याच्या अंगावर सगळी पडली तर मरल का राहील. एक तर आधीच बारी. मग चालू झाली आरती. गजा बैलाचे मालक गणेश दादा. मी आधी म्हणतोय हिच्या नाकातून रक्त आलं काय. नंतर बघताय तर लाईट आहे. चाललो वडापाव आणायला. पाटील वडापाव क्वालिटी ना क्वांटिटी एकच नंबर. आज खाल तर पुन्हा याल. इथं वडा घेतला का पाव पण फ्री. कुणाल पाटील ह्यो तिथला मॅनेजर आहे. ह्यो माझा पाका मोठा फॅन आहे. एक वडापाव ना स्प्राईट दिली मला. थँक्स कुणाल. ह्यो लायटर आहे का टिपर आहे. नेवाली गावातले 2 शेट. ही 3 पोरा आल्यात जुगार बघायला. केलं नाही हा का. मी तर तुम्हाला वाटेल हे जुगार आहे. आई बाप कामवाला नाही पोरा जुगारावा घालवाला. ह्यो कोणता फल आहे. मोसंबी वाटते. पावता झाला ह्यो अजून फोडतोय.